गुड मॉर्निंग. तुमचं समीक्षाच किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छान अशी पावभाजी, जी खायलाही छान लागते आणि बनवायलाही एकदम सोपी. तर त्याच्यासाठी घेणार आहोत थोडे 1 वाटी मटर, पाव किलो फ्लावर, 2 गाजर, 4 टोमॅटो, 1 बीट आणि 4 बटाटे. या सगळ्यांना आपण स्वच्छ धुवून कापून घ्यायचं आहे आणि 3 शिमला मिरची देखील ॲड करायची त्याच्यामध्ये. पावभाजी बनवण्यासाठी आपण एव्हरेस्टचे 2 पावभाजी मसाले घेतलेले आहेत. नंतर 2 कांदे कापून टाकायचे आहेत, एकदम बारीक असे चिरायचे आहेत. पहा, कांदा बारीक चिरून झालेला आहे. आता गॅसवर आपण कुकर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी गरम करायचं आहे. मग आपण कापलेल्या भाज्या त्या सर्व ह्याच्यामध्ये उकडण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत. आणि मीठ घालायला विसरायचं नाही आहे. पहा, सगळ्या भाज्या आपल्या कुकरमध्ये टाकून झालेल्या आहेत. आता 6 ते 7 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण दुसरीकडे एका पॅनमध्ये खूप सारं असं बटर घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. तो असा छान गोल्डन फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं लाल तिखट, आपण ज्या भाज्या उकडवल्या होत्या त्यांना छान स्मॅश करून त्याची पेस्ट आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला, हळद आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, मीठ, हे सगळे मसाले घालून छान आपण मिश्रण ढवळून घेऊया. आपल्याला हवे तितके पाणी घालून थोडं 5 ते 10 मिनिटं उकळी येण्यासाठी बाजूला सोडून द्या. पहा, गरमागरम अशी पावभाजी तयार झालेली आहे. याचा छान आस्वाद घ्या. बनवायलाही अगदी सोपी आणि